नमस्कार मंडळींनो, सारस्वत स्वयंपाकच्या किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण आपल्या किचनमध्ये केळफुलाची भाजी कशी करूची ती बघणार असो. आता ह्या केळफुलाची भाजी करूच्यासाठी लागताला आता केळीचा फूल. तर ह्या केळफूल आधी आपण घेऊन येऊया. चला तर मग आपल्या बागेत. तर ह्या केळीक असो ह्यो केळीचो घड लागलो आणि पुढे आलाय त्याका म्हटला जाता केळफूल. ह्या केळफुलाक कोकणात म्हणतात केळीचा बोंड. आता आपण ह्या केळफूल काढून घेऊया. तर ह्या केळफूल काढून घेतलंय आणि हो अशाच प्रकारचं एक केळफूल आपल्या किचनात सुद्धा काढलेलं असा. तर या दोन्ही केळफुलांची मिळून भाजी कशी करूची ती आज आपण बघूया. तर किचनमध्ये आलो आपण आणि हे बघा एका ताटात मी पाणी घेतलंय आणि एक ताटही घेतलंय सोबत. आता ही केळफुलं आधी सगळ्यात आपण क्लीन करून घेऊया. हातात थोडासा तेलही लावून घ्यायचा, कारण ह्या केळफुलांका डीग असतात त्याच्यामुळे हात काळे पडू शकतात. तर मी हातात तेल लावून घेतलंय आणि ही केळफुला नीट करताना त्याची अशी बाहेरची पाकळी एक एक उमलून घ्यायची, जशी फुलांची पाकळी उमलतात तशी. आणि त्याच्या आतमध्ये असे छोटे छोटे केळीच तयार झालेले असतात. हे केळी आपण काढून घ्यायची. आता ह्या केळीचा फूल पूर्णपणे आतून कोवळा निघेपर्यंत आपण सोलून घेणार असो. म्हणजे कसा हे बाहेरचे जो पाकळी असतात ते बऱ्यापैकी जून झालेले असतं, त्याच्यामुळे ते चिरले जात नाही. तर आतमध्ये कोवळा केळफूल मिळेपर्यंत, म्हणजे पांढऱ्या कलरचा केळफूल मिळेपर्यंत आपण हे सोलून घेणार आहोत. तर दोन्ही केळफुलं आपण अशी सोलून घेऊया. ही बघा, तर दोन्ही केळफुलं चांगली सोलून झाली आहेत. तर हे छोटे केळी जे काढून घेतले आहेत हे आधी नीट करूया. हे असे एक एक करून उघडून घ्यायचा आणि ह्याच्या आतमध्ये एक पांढऱ्या कलरचं मोठं देठ कसं असतात तो आणि एक पातळसो पापुद्र असता, ह्या दोन्ही गोष्टी आपण ह्याच्यातनं काढून घेणार आहोत, कारण हे दोन्ही गोष्टी भाजीत शिजणत नाही. तर हे केळी नीट करून घेईपर्यंत मी तुमका दाखवतोय ही केळफुलं कशी चिरूची ती. तर ही केळफुलं कशी चिरूची ती बघा. पाणी मी सोबतच घेतलंय, कारण जसा जसा आपण ह्या केळीचा फूल चिरून टाकतो तसा तसा नंतर त्याका काळो कलर येता, कारण त्याका डीग असता मी तुमका सांगितलंय. म्हणून ती चिरल्याबरोबर लगेचच पाण्यात घालून घ्यायची. आणि ही केळफुला आतमध्ये आपण सोलल्यानंतर भरपूर कोवळी असतं, त्यामुळे फक्त विळीवरच नाही तर तुम्ही सुरीच्या सहाय्याने सुद्धा ही चिरून घेऊ शकतात. तर अशा प्रकारे आपण ही दोन्ही केळफुला चिरून घेऊया. विळीवर केळफूल चिरणं जरा सोप्या जातात, त्यामुळे मी ही विळीवर चिरून घेतोय. तर सोलून घेतलेली केळफुला चिरून झाली आहेत. आता जे आपण हे छोटे छोटे केळी जे क्लीन करून घेतले आहेत ते सुद्धा चिरून घेऊया. तर ही केळफुलाची भाजी सोलणं, ती नीट करून घेणं आणि मग ती चिरणं, या प्रोसेसला बरोच वेळ जाता. त्यामुळे ही भाजी आदल्या दिवशी रात्री चिरून अशीच पाण्यात घालून ठेवली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी केली तर बरोच आपलं वेळ वाचता. तर ह्या भाजीक डीगसुद्धा असता, त्यामुळे रात्रभर ही भाजी पाण्यात भिजून राहिल्यामुळे या भाजीचो डीग बऱ्यापैकी निघलो जाता. केळफुलाची भाजी थोडीशी तुरट चवीची असल्याने बरीचशी जणं ही भाजी खाणं टाळतात. पण ह्या भाजीत लोह म्हणजेच आयर्नचं प्रमाण जास्ती असल्यामुळे निदान महिलांनी तरी ही भाजी नक्की खावी. तर आपली बऱ्यापैकी भाजी चिरून झाली आहे. आता आपण ही लगेचच्या लगेच भाजी कशी करूची असा ती बघणार आहोत. आता त्यासाठी ही बघा, ही भाजी आपली चिरून झाली आहे आणि ही अशी आपण ज्या पाण्यात चिरून घेतली त्या पाण्यात ही मळून घ्यायची. म्हणजे काय होतं, त्या भाजीचा तुरटपणा सगळं निघता, सोबतच त्याच्यात जो डीग असता तोही निघलो जाता. तर अगोदर पाण्यात व्यवस्थित ही भाजी मळून घ्यायची.
आता ह्याचं पाणी आलं आहे तर मी काढून टाकलं आहे आणि त्याच्यावर या थोडासा मीठ घातलं आहे. आता ह्या मिठात आपण पुन्हा ही भाजी मळून घेऊया. आता याच्यात पाणी घालून ही भाजी पिळून काढूया. तर ही केळफुलाची भाजी सोलण्यासाठी अशी ही एवढी सगळी प्रोसेस लागतात. ही बघा, तर आपली भाजी सोलण्याची आणि चिरण्याची प्रोसेस कंप्लीट झाली आहे. आता आपण भाजी फोडणीत घालूया. त्यासाठी मी गॅसवर ठेवलं आहे टोप, त्यात 2 मोठे चमचे तेल घालून घेऊया. तेल छान गरम झालं आहे. आता याच्यात घालूया 1 चमचा मोहरी. मोहरी पण छान तडतडली आहे. मी 1 मोठा कांदो बारीक चिरून घेतलं आहे, तो याच्यात घालूया. कांदो 1 मिनिटभर परतून घेऊया आणि ह्याच्यातच आपण चिरलेली भाजी घालून घेऊया. आता साधारणपणे 5 ते 10 मिनटं ही भाजी आपण ह्या कांद्यात तळसून घेणार आहोत, म्हणजेच परतून घेणार असो. ह्या भाजीत तुम्ही कुठचंही कडधान्य वापरू शकतात. तर मी आज वापरणार आहे काळे वाटाणे. अर्धी वाटी काळे वाटाणे मी रात्री भिजत घातले होते आणि आज मी कुकरमध्ये हे पाणी घालून शिजवून घेतलं आहे. आता ह्या पाणी टाकून न देता ह्या भाजीसाठी मी ह्याच पाणी वापरणार आहे. तर पाण्यासकट आपण हे काळे वाटाणे यात घालून घेऊया. आता ह्याऐवजी तुम्ही चवळी, हिरवे मटार किंवा हिरवे वाटाणेसुद्धा वापरू शकतात. आणि हो, जर मे महिन्यात ही भाजी करत असाल तर ह्यामध्ये फणसाचे बियो नक्की घाला, कारण फणसाचे बियो ह्या भाजी खूप छान टेस्ट देतात. छान परतून घेऊया भाजी. यात घालूया अर्धा चमचा हळद, 2 चमचे गरम मसालो आणि ह्या व्यवस्थित मिक्स करून घेऊया. ही भाजी शिजतानाच ह्याच्यात आपण अर्धा चमचा मीठ घालून घेऊया. आता मिक्स करून ह्या भाजीत एक छान अशी वाफ काढून घेऊया. तर भाजी वाफ आली आहे. बघूया भाजी शिजली आहे काय. शिजली सा भाजी चांगली. आता ह्या भाजीत 2 चमचे गूळ घालूया आणि सोबतच मी ह्या 1 वाटीभर खोबरा, अर्धो कांदो, 4 ते 5 मिरी आणि 2 हिरवे मिरचे ह्यांचं वाटण करून घेतलं आहे. पाणी न घालता वाटून घेतलं आहे मी ह्या याच्यात घालूया आणि थोडासा साधा खोबरासुद्धा घालूया. तर कोणाक आवडत असतात तर मोहरीऐवजी लसणीची फोडणी दिली तरी चालात. व्यवस्थित ढवळून घेऊया आणि गॅसची फ्लेम बारीक करून या भाजीत एक वाफ काढून घेऊया. तर मस्त अशी भाजी वाफ आली आहे आणि आजची आपली केळफुलाची भाजी तयारसुद्धा झाली आहे. तर केळफूल जर तुमका मार्केटमध्ये मिळाला किंवा घरी असत तर तुम्ही अशा प्रकारची ही भाजी नक्की करून बघा
आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओक लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि हो, सारस्वत स्वयंपाकच्या चॅनलाक सबस्क्राईब करूक विसरू नकात, म्हणजे कसा की तुमका कोकणातले वेगवेगळे रेसिपी अशाच भेटत राहतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.